कसं काय मंडळी, मी सूरज पिरकर आणि तुम्ही होताय पिरकर ब्लॉग्स फक्त आणि फक्त माझ्या यूट्यूब चॅनल. तर आता आम्ही जातोय गावी. सो आता आम्ही अंधेरी स्टेशनला आलो आहे. तर इकडनं तिकीट काढून आम्ही पुढे जाऊ दिव्याला आणि दिव्याला ट्रेन बघू. सो लेट्स गो. सो आता फायनली आम्ही दिव्याला पोहोचलो आहे आणि इकडनं आम्हाला बघायची आजची ट्रेन कोणती आहे आणि ती ट्रेन पकडून आम्ही पुढे जाऊ. सो घाटकोपरवरून आम्ही इझिली आलो असतो, पण ह्याच्यामुळे आम्हाला फिरत फिरत यावं लागलं. आता ते रिअलाइज होत आहे की किती फिरून असलं. माझं नाव खराब केलं, तुझं नाव चांगलं नव्हतंच कधी. बोल. सो आता इकडे आलो आम्ही दिव्याला आणि बघतो कुठून जायचं आहे. ट्रेन बन के जा रही थी, वो जिससे हम लोगों ने चेक किया. हाँ सूरज, सो फुल एक्साइटेड. अभिषेक दमलाय, नाईट करून आलं वाटतं. नाईट ॲक्च्युली नाईट मी करून आलोय, पण अभिषेक दमलेला वाटतो मला. नो एनर्जी. मला बोलत होता ब्लॉग बनवू आपण, हे करू ते करू. सध्या नाही आता ती सध्या काय करतो झाला आता त्याचं सध्या. सो आता पुढे जाऊन बघूया. बहुत एक्साइटेड है, मैं तो बहुत एक्साइटेड है. फर्स्ट टाइम जा रहे हैं रत्नागिरी, बहुत एंजॉय करके आएंगे. और एक गाना शूट करेंगे अगर लोकेशन तो बोलते अपन देखा, हम लोग जाते थे तो लोग ब्लॉग में देखे अपन ने, लेकिन गाना शूट करेंगे कभी दूसरे दिन जाएंगे, कपड़ा वपड़ा रिकॉर्ड करके आएंगे. तो आता फक्त मजा करून येऊया. लेट्स गो. चलो भाई, हॅपी जर्नी. आठवण काढ माझी. भेटू चल आपण जाते घर. हा फोटो काढतो. आयफोन वाला फोटो काढतो. अभिषेक हा लागला तर फोन कर. अरे वो अंकल बोला तर आता ट्रेन सुटायला 2 तास आहेत अजून आणि इकडे भूक लागलेली फुल म्हणून दाबेली खायला आमचा एक नंबर. तर आता बघूया ट्रेन कधी सुटते. 6चा टाईम आहे. तोपर्यंत पेटपूजा आणि नंतर थोडे फोटोशूट्स करूया आणि जाऊया पुढे. बघूया, मजा करूया. तिकडे सुद्धा एक ट्रेन लागली आहे आणि हे तुम्ही बघू शकता बाहेरचा व्ह्यू. आता ट्रेन सुटायची ही आहे, फक्त वाट बघतो आम्ही. आता वाट बघून चायवाला सुद्धा आला. तर आता चाय पितो आम्ही. चहा पितो आहोत. चहा कसा आहे एक्सपिरियन्स चायचा? एक नंबर. थोडा जरा साखर कमी आहे बस. बरोबर बोलला तुम्ही. चाय कशी आहे? मस्त. आकू मस्त एकदम. तर आता मी अजून पिऊन बघितली नाही, सो पितो आणि सांगतो कशी होती चाय. अतिशय पांचट असा चाय. काय माहिती यांना का चांगला लागलाय, पण आता पैसे खर्च केलेत म्हणून पियावी लागेल. 50 रुपये दिले. पैसे दिले म्हणून सांगलेलं. 3 मध्ये 5 होत नव्हती ना. हां, ते आधी 3 मध्ये 5 बोललेले, नंतर काका नाही बोलले म्हणून 5 मध्ये 5 बोलले तरी सुद्धा नाही बोलले. काका समजलंच नाही आम्ही काय बोललो. मेंदू आहे, वडा नको. सध्या कमी आहे आमच्याकडे. तर आता अजून आम्हाला किती तास थांबायचं आहे? अजून 4:40 झालेत. तर अजून 1.5 तास कुठेच नाही जात आहे. कमेंटमध्ये मला सांगा मला हेअरकट कसा आहे. हेअरकट कैसा आहे? 1 साइड आहे का नाही? हेयर स्टाइल की बात किया भाई ने. चोम्या लग रहा है तू. ये दाल भी मत क्या, सब जाएगा भाई. चला तर आता चाय पिऊन होते, तोपर्यंत वेगळं काय अजून दुसरं नवीन येईल तर आपण ते बघूया. बाय बाय. मैं बोलूं? एक मछली पानी में गई. चपात 2 मछली. 2 मछली पानी में गई. पानी में गई. चपात 3 मछली पानी में गई. अरे हाँ रे ट्राई करा है. 3 मछली. हाँ सॉरी. रिस्टार्ट. चल एक चांस दे रहे थे. एक चांस दे रहा. स्टार्ट कर. 1 मछली. 2 मछली. पानी में गई. आउट. तू आउट. चल अभी हम लोग 1 मछली. पानी में गई. चपात 2 मछली. पानी में गई. पानी में गई.
आउट आउट नाही वन मोर चान्स नाही आता ट्रायल संपला 2 ट्राय करके आया था अभी मैं आपको और यहाँ प्रथम है एक मछली पानी में गई चपाक 2 मछली मछली पानी में गई पानी में गई चपाक चपाक अभी 1v1 अभी वीडियो ले 1v1 जो जीता हो सिकंदर जो हारा हो बंदर ठीक है एक मछली पानी में गई चपाक 2 मछली 2 मछली पानी में गई पानी में गई चपाक चपाक 3 मछली 3 मछली पानी में गई तर आता आम्ही खेड क्रॉस केला आहे आणि होऊ शकता ट्रेन पूर्ण खाली झाली म्हणजे आता आम्ही इकडनं झोपून जाणार आहोत पूर्ण आम्ही झोपूनच आलो पण थोडी अशी गर्दी होती पण आता पूर्ण खूप मजा करत आलो खेडला उतरलो खेडला मजा केली आणि आता बघूया आता कोणता चिपळूण आलेला आहे चिपळूण तर आता इकडनं आपल्याला वाटतं थोडं डिस्टन्स असेल तर भेटूया रत्नागिरीत पोहोचून पीस आउट ओके सो आता मी पोचलो चिपळूणला आणि चिपळूणला ट्रेन थांबले तर मी प्रथम उतरलो आहे आणि हा अभिषेक इकडे येतोय मागून तर थोडा आम्ही इकडे आता आता पूर्ण गर्दी खाली झाली आणि इकडे ट्रेन थांबणार आहे 5-10 मिनिटं तर थंड हवेचा आम्ही मजा घेतोय तर प्रथम भरपूर मराठी ब्लॉग करतोय कर काय बोललो आता आपण आता तू जे बोलत असते जे मला बोलायचं होतं तू सगळं बोलला तुम्ही आता तू पण नवीन काहीतरी बोल कसं वाटतंय तुला कोकणात येऊन हा मला तर लय एक्साइटमेंट आहे की आपण तुझ्या गावी पोचू आणि एन्जॉय करूया हो फिरूया मग हो आणि आता तर मजा येत आहे तर बघू आपण आता पुढे अजून काय बघायला भेटते आपल्याला हो आणि प्रथम हा म्हणजे प्रथमची कंटिन्युअसली 3री ट्रिप आहे हा पहिले शिर्डीला जाऊन आला नेक्स्ट डे परत हा गेला याच्या गावी आणि काल आला आणि आज आम्ही बसलोय ट्रेनमध्ये लाईक घरी फक्त एकच दिवस राहिला आहे एवढ्या 2 महिन्यांमध्ये तर भाईला बोल इज्जत आहे आणि ही माझी जान आहे जान अभिषेक जानी बोल काहीतरी बोल कसं वाटतंय तुला एक नंबर वाटतं हा कसं वाटतं तुला माझ्या गावी येऊन तू मला विचार म्हणजे त्याला काय सेम गाव आहे आपलं सेम गाव आहे आपण एकमेकांच्या गावी आलोय तर आपल्याला काही नवीन नाही या दोघांसाठी नवीन आहे आणि आकू पण आपला रोजचा गिरायक आहे येतो जातो तर त्याच्यासाठी सुद्धा काही नवीन नाही तर मस्त अशी थंड वारा सुटलाय थंडी वारी सुटलाय तर आता जाऊया वडापावची सोय झालेली आहे काका 11 वाजता वडापाव घेऊन आलेत वडापावची वाट बघून आम्ही अक्षरशः इकडे बेंच पण जमलोय आहे असं हा बेंचवर झोपून जाऊया आणि सकाळी जाऊया वाटतं असं तर आता लाईट चांगली नाही येत आहे हा तर आता जाऊया वडापाव खाऊया आणि भेटूया तुम्हाला रत्नागिरीला आता वडापाव पार्टी चालू आहे आकू पूर्णपणे झोपेत आहे अजून एक का कमी पडेल भाई मी एकच खाणार आहे एकच आहे किती त्याने 3 दिले 3 मध्ये 6 येतात आपण 5 जण आहेत आम्ही तिघे एक खाणार चाय घे चाय दे ना एक वडापाव आणि चाय बेस्ट कॉम्बिनेशन वडापाव चाय असं चाय वडापाव प्रथम अभिषेक प्रथम आकाश चाय वडापाव अभिषेक आयफोन एक मछली पानी में गई तू हरतो रे तुला नाही जमत एक राउंड में नहीं जीतता भाई बोलना चाहता हूँ बोल के फोन में यूज कर रहा है भाई पब्लिक देख रही है ब्लॉग मैं क्या बोलना चाहता हूँ मालूम है ये ऐसा नहीं बनाते हैं वो जो बोलते हैं ना तुम लोग
एक मछली पानी में वही बोला था, एक वड़ा पाव एक चाय। का काही एक वडा पाव में गया एक वड़ा पाव में गया दबा। चटनी एक वडा पाव में गया चटनी 2 वड़ा पाव में गया मिर्ची भाई पानी उठा पानी 3 वडा पाव में गया मिरची. चला आता येऊया थोड्या वेळात, भेटू. आता डायरेक्ट कुठे थांबूया? रत्नागिरी. संगमेश्वरला थांबायचं आहे. एक ब्लॉक संगमेश्वरला पण येईल. संगमेश्वर आधी येतो का रत्नागिरीच्या? ठीक आहे, चलो गाईस लेट्स गो. तर मंडळी संगमेश्वरला पोहोचलोय आणि बेफाम थंडी लागते म्हणून आता सगळ्यांनी जॅकेट घातलंय. एकाने जॅकेट नाही आणलंय. सो लोक भरपूर सारी लोक उतरून चालले आहेत. ते इकडे स्टॉप आहे, तर इकडे 15 मिनिटं ट्रेन थांबणार आहे. काय दाखवू? लोक चाललेली चालते रे, चालते तेवढं चालतं. कोकणात आल्यावर सगळे चालते. ओके. सो आता मस्त थंडी लागते म्हणून पुडी वगैरे सर्व घालून झालेलं आहे आणि आकाश तिकडे झोपूनच आहे आता. तर पूर्ण फायदा आकाशनेच उठवलेला आहे या सीटचा. आणि आम्ही आता फायनली मला झोपायला भेटलंय. पण मी झोपणार नाही. खाली अभिषेक झोपलाय, इकडे आकाश झोपलाय, इकडे प्रताप झोपलाय आणि इकडे येड पण बसलाय. तर आता मस्तपैकी अजून अर्धा तास लागेल कदाचित. तर बघूया कधी पोहोचतो आम्ही रत्नागिरीला. मोबाईलची चार्जिंग पूर्णपणे फुल करून ठेवलं आहे ट्रेनचा फ्री चार्जर वापरून. आणि हा चार्जर एवढा फास्ट आहे की घरचा चार्जर सुद्धा एवढा फास्ट चालत नाही. ओके. सो मस्तपणे मोबाईल चार्ज करून घेतला इकडे. आता फक्त पोचायचं आहे रत्नागिरीला आणि तिकडे जाऊन करायचा आराम. चला. आणि काही फुल एन्जॉय करतोय. थंडी लागते म्हणून आम्ही निघाले. काय दाखव? एक पंखा घरी घेऊन जायचं. एक पंखा घरी घेऊन हे सर्व ब्लॉगवर टाकला तर आपल्या घरी. हा, तर प्रत्येक व्ह्युअर्सला 200 रुपये प्रताप कडून. आपल्या ब्लॉगसाठी हा ब्लॉग मध्ये असा क्लिप येणार आहे म्हणजे तुम्हाला पण कॉमेडी वाटेल. आता नको सांगू. अरे आता हे व्हिडिओ नंतर आहे ना, ऑलरेडी झाली असेल. अरे पण वो क्लिप डाल के हो गया है ना भाई, तर सांगावं लागेल. सांगून टाक. एक वडा एक चाय. एक पाव एक वडा चटनी में. ते नाही रे बाबा. वडा चाय वडा चाय वडापाव. तर आता खूप म्हणजे भरपूर 12 तास आम्ही कंटिन्यू झाले ट्रॅव्हल करतोय सकाळपासून आणि भरपूर जास्त मजा आली. आणि झोपेने पूर्ण डोळे असे बंद होत आले आहेत तरीसुद्धा झोपत नाही आहोत आम्ही तिघेच आता वन साईड जागतो आहे आणि खाली वन साईड 2 झोपले. काय बोलतो त्याचं? हां, ते आपण नंतर घेऊ. गावचं गावी सांग ना एवढ्या. हे कट केलं जाईल. चला आता तिकडे एक मस्त. चला एकच दाखवणार पण. ओके. सो फायनली आता आम्ही पोहोचणार आहोत रत्नागिरीला. खूप जास्त मजा आली येता आणि खूप जास्त कपडे सुद्धा बदली झालेत. येताच कपडे बदले झाले आणि माझा भाऊ चांगली झोप घेऊन उठलाय. तर तुला कसं वाटतंय? तू फ्रेश आहेस का? एकदम फ्रेश आहे. तर आता उतरणार आहोत आम्ही रत्नागिरीला. बॅग वगैरे सर्व घेतलं आहे. मोबाईलसुद्धा फुल चार्ज करून ठेवला आहे. तर आता जाऊया, उतरूया आणि बघूया की आपण काय करणार आहोत. कारण आता वाजले आहेत, अरे मेसेज 1:25. तर आता 1:25 झाले. तर आता पुढे बघूया. आम्हाला सकाळी 7 वाजेपर्यंत गाडी नाही. तर काहीतरी उपाय लावूया आणि पुढे चालत राहूया.
चालायचं नाही, थांबायचं नाही आणि ट्रेन थांबेपर्यंत उतरायचं नाही. ओके, सो फायनली आता आम्ही पोचलोय रत्नागिरीला आणि इकडनं आम्ही जातो रत्नागिरी डेपोला. सो तुम्ही बघू शकता ही एक दुसरी ट्रेन आहे, आमची ट्रेन तिकडे लागली आहे. तिकडनं आम्ही बॅग घेऊन जाण्यासाठी या रूटने आलो. तर आता बघूया, चलूया पुढे आणि ब्लॉग कंटिन्यू करूया. तो भाई कैसा लग रहा है? अभी उतर के तो मजा आ रहा है. अभी देखते गाव पहुँच के ये स्टेशन पे आपण. तर आता एनर्जी राहिली नाही तर ह्याच्यावरून जाऊया. एनर्जी आहे पण तरी पण आम्हाला कसं वाटतंय भाऊ माझ्या गावी येऊन? तुला कसं वाटतंय? एक नंबर वाटतं तुझ्या गावी येऊन. म्हणजे तू इकडे नवीन आहे. तू नवीन आहे. अभिषेक कसं वाटतंय? ऑल गुड. आकू झोप झाली ना? पूर्ण झाली आहे झोप खूप सगळे. 150 रुपयामध्ये फुल झोप झाली भावाची. 150 रुपयात फुल चार्जिंग पण भेटला करायला फोनमध्ये, झोप पण भेटली आणि रत्नागिरी पण भेटलो. यस. आता जाऊया. पूर्ण वसूल झालेले आहेत. आता ते तिकीट फेकून दिले तरी चालेल भावा. काम पुढे जाऊ दे आधी. तिकडे टीसी उभा राहायचा, बोलायचं तिकीट खिशात आहे तिकीट. आणि आम्ही तुम्हाला दाखवतो तिकीट काढून आलोय. ठीक आहे, आमच्या 5 तिकीट्स आहेत. आणि हे रत्नागिरी स्टेशन. गाडी लागली जाऊ शकतो. चला. हा डेपोतच जायचं. हे आमच्या तिकीट्स आहेत आणि हे रत्नागिरी. काय बोलत होतास काय? इधर रत्नागिरी का बड़ा बोर्ड भी फाइनली ये देख, इधर ही बड़ा सा रत्नागिरी इधर लगा हुआ है. हा बोलतो फोटो जायला बोलवलं आहे रे रिक्षा घेऊन. मग काय थांबायचं का आपण? निघाल ना फोटो असेल तर आता बॅग फिक्स झाले. कसं वाटतं अभिषेक तुला बॅग फिक्स? बॅग करून तोडणारा माणूस हा आहे आणि बनवणारा माणूस हा. काय चाललाय काय? हा काय विषय? आकू बेंच आहे, झोपू शकतोस. काय विषय? काय गंभीर आहे विषय? जरा गंभीर पण थैली आहे आहे. राहिली ती आता. मी तर सांगतो बॅग सोडून टाके गावी. आणि आपण चल आता तू ती. आता प्रथमने नवीन काहीतरी काढलाय बॅगेतून. काहीतरी जोडण्याचा प्रयत्न चालू आहे इकडे. बरोबर आहे. फिटिंग. ही टायरच काढले. फिक्स, परमानेंटली फिक्स. प्रथम सुटकेस बना दिया उसका डायरेक्ट इसने. मत तोड़ दे जाने तक का. पागल है, घर पे जाने तक का. ये फिक्स हो गया. एकदम प्रॉपर आहे. फिक्स झाली. फिक्स केली रे, बॅग फिक्स केली. आता बरोबर उभी पण राहणार बघा. आता टायरावर चालव. एवढी पण नको केअर. एकदम बरोबर आता उभी राहते बघा. आता 1:30 वाजल्यापासून बसलोय, 2:30 वाजल्यापासून. एवढी मच्छर चावते इकडे, झोपायला सुद्धा नाही भेटत आहे. पण आता एक गोष्ट भेटली, महत्त्वाची गोष्ट म्हणजे चहा. आता यानंतर आम्हाला इकडे 9 वाजेपर्यंत थांबावं लागलं. नो रिग्रेट्स. तरी आम्ही थांबलो. चाय इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे बघा तर मित्रांनो, आलेलो इकडे 2:30 वाजता आणि आता वाजताय 6. पण अजून काय बस आलेली नाही. तर माझ्या मित्रांना मी विचारू इच्छितो, तुम्हाला कसं वाटतंय? वाटत तर काय नाही, बसायला आपण 9 वाजेपर्यंत बसू. पण इकडे मच्छर एवढी आणि बस एवढी लागलेली आहे. पण आपली बस आली. इकडे एक बस आलेली दिसते. कदाचित हे माझ्या ये नशीब डाल बाय. मुळे असेल. आली. ही एक बस आलेली आहे. पुणे बस नाही. ही सुद्धा नाही आलेली आहे. मला वाटतं आज पूर्ण दिवस आमचा इकडेच जाईल. डोळे बघा असे लाल भडक झाले पूर्ण दिवस जागरण करून. आगू कुठे गेला? झोपला की काय? आगू इकडे बस बघतोय, कधी येईल कधी नाही. तर आता बघूया बस भेटते की नाही आम्हाला. थोड्या वेळात येतो परत.
कसं काय मंडळी. तर आता एक जोक झालाय. तर आता एक मस्त असा जोक झालाय. सकाळ सकाळ प्रथम विसरला की त्याने काल त्याची टायर काढले आणि बॅग ओढत होता. पूर्ण नाव बोल रे भावा. प्रथम लाड. तर आता पोचलो आम्ही नाट्याला. प्रथम कोणी उचललाय? हा. हा बघा मीच. हा तर आता आम्ही नाट्याला पोचलोय. इकडनं आम्ही जातोय प्रॉपर नाट्यात. मग तिकडनं आम्ही काहीतरी बघू. सो फायनली आता आम्ही पोचलो आंबोगडला. बघू शकता तुम्ही, हे आहे आंबोडगड. तर आता ह्याच्या पुढच्या ब्लॉग्सची आपण सुरुवात नेक्स्ट ब्लॉगमध्ये करूया. सो होप यू गाइज लाईक द व्हिडिओ. मेक शुअर इट सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. टिल देन पीस आउट. भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.